नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. पाहिलंत ना आपले साबुदाणे वडे किती कुरकुरीत झाले. आणि हे साबुदाणे वडे आपण आयत्यावेळी साबुदाणा न भिजवता केलेत बरं का. जर तुमच्याकडून सुद्धा साबुदाणा भिजवायचा राहिला असेल किंवा भिजवलेला साबुदाणा संपला असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे साबुदाणा न भिजवता पटकन साबुदाणे वडे करू शकता. आणि एवढंच कशाला, हे साबुदाणे वडे तुम्ही फ्रीजमध्ये 8-10 दिवस स्टोअर करून जेव्हा केव्हा पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता. कसे तेच पाहूया. साबुदाणा अजिबात न भिजवता आयत्यावेळी साबुदाण्याचा इन्स्टंट वडा करण्यासाठी हे इथे आपल्याला पाव किलो म्हणजे 4 मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे. या बटाट्याच्या साली काढून घ्यायच्यात आणि साल काढल्यानंतर हे बटाटे आपल्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचे म्हणजे ते लाल पडणार नाहीत. आता एका बोलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे किसणी धरायची आहे आणि किसणीच्या मोठ्या छिद्रांच्या सहाय्यानं हे बटाटे आपल्याला या पाण्यामध्येच किसून घ्यायचे म्हणजे ते अजिबात लाल पडणार नाहीत. आपले सगळे बटाटे किसून झालेले आहेत. आता हा बटाट्याचा किस आपल्याला 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. अगदी चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतला ना तर याच्यातील स्टार्च कमी होतो आणि मग आपला बटाटा लाल पडत नाही. स्टार्च कमी झालं ना आपला साबुदाणा वडा तेलामध्ये तळताना अजिबात फुटत नाही. या व्यतिरिक्त आपल्याला 2 वाट्या साबुदाणा आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे. वजनानं म्हणा तर हा साबुदाणा साधारण 200 ग्रॅम आहे आणि शेंगदाणे 80 ते 90 ग्रॅम. आता हा साबुदाणा आपल्याला एका बोलमध्ये घालायचा आहे आणि 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. परंतु अगदी हलक्या हातानं स्वच्छ धुवायचं आहे, चोळून धुवायचं नाहीये. साबुदाण्यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे. बटाट्याच्या किसातलं देखील सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि किसलेला बटाटा आपल्याला या साबुदाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. बटाट्याचा किस साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवायचे आणि हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे. आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धा चमचा जिरं, 4-5 तिखट हिरव्या मिरच्या अशा प्रकारे तुकडे करून घालायच्यात. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरवर जाडसर बारीक करून घ्यायचे. शेंगदाण्याचे अशा प्रकारे जाडसर अर्धवट तुकडे राहिले तरी सुद्धा चालणार आहे. आता हे बारीक केलेले सगळे जिन्नस आपल्याला साबुदाणा आणि बटाट्याच्या मिश्रणामध्ये घालायचे. चवीप्रमाणे मीठही घालायचे. बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस अगदी हलक्या हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला पाव वाटी उपवासाच्या भाजणीचं पीठ घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. परंतु लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला भगर विरहित म्हणजेच वरई विरहित उपवासाच्या भाजणीचं पीठ घालायचे, कारण आपण महाशिवरात्रीच्या उपवासासाठी साबुदाणे वडे करतोय. भगवान शंकरांच्या कोणत्याही उपवासासाठी भगर म्हणजे वरई वर्ज्य असते, ती उपवासाला चालत नाही. या भगर विरहित भाजणीच्या उपवासाच्या पिठाची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर नुकतीच अपलोड केलेली आहे. ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर नक्की पहा. जर तुमच्याकडे उपवासाच्या भाजणीचं पीठ उपलब्ध नसेल तर तुम्ही राजगिरा पीठ किंवा शिंगाडा पीठ देखील मिक्स करू शकता. अशा प्रकारे पिठाचा वापर केला ना तर आपल्या मिश्रणाला बाइंडिंग मिळतं आणि वडे आपले तेलामध्ये सुटत नाहीत. हे पण आपलं सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे. आता ते आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपल्याला वड्यांबरोबर खाण्यासाठी उपवासाची एक चटणी तयार करायची. ती कशी करायची ते पाहूया. त्यासाठी आपल्याला आपण मगाशी वापरलेलं मिक्सरचं चटणीचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 4 तिखट हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा साखर घालायची. पाव वाटी पाणी देखील घालायचे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. हे पण आपले सगळे जिन्नस बारीक करून झालेत. याचाच अर्थ आपली साबुदाणा वड्यांबरोबर खाण्यासाठीची चटणी तयार झाली आहे. आता ही चटणी आपल्याला एका वाटीत काढून घ्यायची आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायची आहे. या चटणीसाठी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता किंवा जर तुम्ही उपवासाला आलं आणि काळी मिरी खात असाल तर त्यांचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे. किंवा जर तुम्हाला आंबट गोड चटणी आवडत असेल तर तुम्ही लिंबाचा देखील वापर करू शकता, परंतु मग चटणी लवकर खराब होते. आता आपल्याला इडली पात्रामधल्या इडलीच्या प्लेट घ्यायच्यात आणि या प्लेटला आपल्याला या कप्प्यांमध्ये साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल लावून घ्यायचं आहे. आता वड्यांच्या मिश्रणावरचं झाकण काढायचं आणि एकूण मिश्रणापैकी मुठभर मिश्रण आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने ते मुठींच्या साह्यानं आपल्याला गोळा करत राहायचं आहे, गोल करत राहायचं आहे. एका हातामध्ये मिश्रण व्यवस्थित गोळा झाल्यानंतर हे आपण जसे लाडू बांधतो ना त्या पद्धतीनं आपल्याला दाबत याचा लाडू बांधून घ्यायचा आहे. म्हणजे आपले वडे आतमधून पोकळ राहणार नाही आणि तेलामध्ये तळताना फुटणार नाही. हे आपला पहिला लाडू म्हणजे मिश्रणाचा गोळा तयार झाला आहे. आता तो बाजूला ठेवून द्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या मिश्रणाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आणि साबुदाणे वडे आपल्याला खूप मोठे मोठे करायचे नाही आहेत, त्यामुळे आपल्या मुठीमध्ये बसेल इतकंच मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि तेवढाच गोळा तयार करायचा आहे. जर तुम्ही हे मिश्रण हातावर व्यवस्थित गोळा नाही करून घेतलं, व्यवस्थित दाबून नाही घेतलं तर तेलामध्ये वडे तळताना फुटतील. एवढ्या मिश्रणापासून आपले 14 गोळे तयार झालेत म्हणजे आपले 14 वडे तयार होणार आहेत.
आता आपण मगाशी इडली पात्राच्या प्लेटला तेल लावून ठेवलं होतं ना, त्यातली एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमधल्या एका कप्प्यामध्ये आपल्याला हा गोळा ठेवायचा आहे. आणि हे पहा, अशा पद्धतीनं अगदी हलक्या हातानं हा गोळा आपल्याला कप्प्यामध्ये सगळीकडून एकसारखा पसरवून घ्यायचा आहे. गोळा कप्प्यामध्ये पसरवताना जर अर्धवट बारीक झालेले शेंगदाणे कडेला आले असतील ना, तर मग आपला वडा चिरटेल, बाजूनं फाटेल. मग तो व्यवस्थित करून घ्यायचा, चिकटवून घ्यायचा. सगळे गोळे आपल्याला प्लेटच्या कप्प्यांमध्ये अशा पद्धतीनंच एकसारखे पसरवून घ्यायचे. प्लेटच्या कप्प्यांमध्ये डायरेक्ट गोळे अगदी व्यवस्थित पसरवले तर जातातच, परंतु जर तुम्हाला हे पहा अशा पद्धतीनं हातावर पसरवून घ्यायचे असेल ना, तर तुम्ही हातावर देखील पसरवून घेऊ शकता आणि नंतर कप्प्यामध्ये ठेवू शकता. हे पहा, गोळे प्लेटमध्ये पसरवेपर्यंत एका बाजूला मी इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी गरम झालेले आहेत आणि आपले गोळे देखील सेट करून झालेले आहेत. आता प्लेट आपल्याला स्टीमर म्हणजे इडली पात्रामध्ये ठेवायच्यात, झाकण ठेवायचे आणि मोठ्या आचेवर 7 ते 8 मिनिटं आपल्याला या वड्यांना दरदरून वाफ काढायची आहे. लक्षात ठेवा, आपल्याला मोठ्या आचेवर हे वडे वाफवून घ्यायचे, मध्यम किंवा मंद आचेवर नाही. जर तुम्ही मध्यम किंवा मंद आचेवर हे वडे वाफवलेत ना, तर सगळ्या कप्प्यांमध्ये सगळ्या वड्यांवर वाफ जमा होईल, पाणी जमा होईल. 7 ते 8 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. हे पहा, अगदी मस्तपैकी वाफ धरलेली आहे आणि आपले वडे बोटांना चिकटत सुद्धा नाही आहेत. आता एक सुरी किंवा काटा चमचा घ्यायचा आहे आणि वड्याच्या अगदी आतपर्यंत खोलपर्यंत प्रेस करून पाहायचं आहे. हे पहा, आपल्या सुरीला अजिबात मिश्रण लागत नाही आहे, काट्या चमच्याला देखील अजिबात मिश्रण लागत नाही आहे. याचा अर्थ आपले वडे अगदी व्यवस्थित वाफवले गेलेले आहेत, अजिबात आतून कच्चे राहिलेले नाही आहेत. आता गॅस बंद करायचा आहे. सगळ्या प्लेट कुकरच्या बाहेर काढून घ्यायच्यात आणि पूर्णपणे थंड करून घ्यायच्यात. सगळ्या प्लेट पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे पहा, आपले वडे प्लेटपासून अगदी सहज वेगळे होतात. जर वडे प्लेटपासून अगदी सहजपणे वेगळे नाही झाले तर सुरीच्या सहाय्याने तुम्ही सोडून घेऊ शकता. आपण वड्यांना बाइंडिंग येण्यासाठी उपवासाच्या भाजणीच्या पिठाचा वापर केला आहे, म्हणून ते थोडेसे काळपट दिसत आहेत, परंतु तळल्यानंतर यांचा रंग एकदम मस्त येतो. जर तुम्ही वरईच्या पिठाचा वापर केलात ना, तर मग आपले हे वडे इतके काळपट दिसत नाहीत. आणि वडे सोडवल्यानंतर हे पहा, आपल्याला हाताच्या साहाय्यानं ते थोडेसे अशा पद्धतीनं दाबून घ्यायचे, म्हणजे सरळ होतात. जर आपल्याला वडे आत्ता लगेच तळायचे असतील तर लगेचही तळू शकतो, परंतु जर आपल्याला स्टोअर करायचे असतील तर हे पहा, एखादा असा पद्धतीचा हवाबंद डबा घ्यायचा आहे आणि सगळे वडे आपल्याला या हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आणि हा डबा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे पुढील 8-10 दिवसांमध्ये केव्हाही आपण हे वडे फ्रीजमधून बाहेर काढून तळू शकतो. आहे की नाही, इन्स्टंटसुद्धा आणि सोयीस्करसुद्धा. हे पहा, साबुदाण्यांच्या वड्यांचा डबा मी 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवला होता. आता आपण यातले काही वडे तळायला घेऊया. आता गॅसवर आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे, परंतु तेल आपल्याला खूप गरम करायचं नाही आहे, मध्यम गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्याला तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे, तर मध्यम करायचं. गॅसची फ्लेमही मध्यम करायची आणि एक एक वडा आपल्याला या कढईमध्ये सोडायचा आहे. वडा सोडल्या लगेच त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे. हे पहा, वडे जेव्हा तरंगून वर यायला सुरुवात होईल ना, तेव्हा आपल्याला हे वडे उलट करून घ्यायचे. 2 मिनिटानंतर वडे तेलावर तरंगायला सुरुवात झालेली आहे. आता हे सगळे वडे आपल्याला उलट करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे वडे आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायचे. आपण हे वडे स्टीमरमध्ये स्टीम करून घेतलेले आहेत, त्यामुळे हे वडे तळण्यासाठी खूप वेळ लागत नाही आणि तुम्ही पाहताय ना, एकही वडा फुटत नाही आहे. 2 मिनिटानंतर वडे उलट करून घ्यायचे. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवर या बाजूने हे वडे आपल्याला अगदी 15 ते 20 सेकंद तळून घ्यायचे. म्हणजे वडे आपल्याला जेव्हा तेलातून बाहेर काढायचे ना, त्यावेळी अशा प्रकारे गॅसची फ्लेम 15 ते 20 सेकंद मोठी केल्यानं काय होतं, तर वड्यामध्ये आतमध्ये जे तेल साठलेलं असतं ना, ते परत कढईमध्ये सोडलं जातं, म्हणजे आपले वडे तेलकट होत नाहीत. हे पहा, तेलावरचे बुडबुडे आता कमी झालेले आहेत. आता आपल्याला हे वडे काढून घ्यायचे. पाहता ना तुम्ही, आपले वडे किती खमंग खरपूस तळले गेलेत. रंग पहा किती मस्त आलाय आणि आवाजही आहे का. आवाजावरून लगेच लक्षात येते की आपले वडे बाहेरून कुरकुरीत झालेत. इथून पुढील सगळे वडे आपल्याला अशा पद्धतीनेच तळून घ्यायचे. आत्ता मी फक्त इथं 8च वडे तळून घेतलेत आणि उरलेले वडे पुन्हा डब्यामध्ये ठेवून तो डबा फ्रीजमध्ये ठेवून दिलाय, म्हणजे आठवड्यात केव्हाही मला ते वडे तळता येतील. त्यातला एक वडा मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्यानं वाजवून दाखवतो. आवाज तर आहे का. झालेत ना बाहेरून कुरकुरीत आणि फोडल्यानंतर पहा आतून कसे पोकळ झालेत, अजिबात गच्च झाले नाही आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले वडे अजिबात तेलकट सुद्धा झाले नाही आहेत. आता आपण तयार केलेल्या उपवासाच्या चटणीबरोबर आपण हे उपवासाचे साबुदाणे वडे सर्व करूया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरच्या घट्ट ताज्या दह्याबरोबर किंवा काकडीच्या कोशिंबिरीबरोबर सुद्धा यांचा आस्वाद घेऊ शकता. या अगोदर आपण महाशिवरात्र विशेष म्हणजेच खास महाशिवरात्रीसाठीचं विशेष भगर विरहित म्हणजेच वरई विरहित उपवासाच्या भाजणीचं पीठ आणि केळीचे प्लेन गोल नमकीन वेपर्स
आणि केळीचे लांबसडक मसाला वेपर्स या 2 रेसिपी पाहिलेल्या आहेत. या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या जरूर पहा. मग तुम्ही सुद्धा जेव्हा केव्हा साबुदाणा भिजवायचा राहून गेला असेल तेव्हा आयत्या वेळी अशा प्रकारे इन्स्टंट साबुदाणा वडा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.